नमस्कार मंडळी, आज स्पेशल डे आहे. वन ऑफ माय फर्स्ट एंजल इन्व्हेस्टमेंट्स 2022मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आज त्याचा एक्झिट झाला. तर मला खूप मी आनंद पण आहे, पण थोडंसं असं पण वाटतं की मी एक्झिट का केलं. पण त्याच्याबद्दल पण मी सांगतो तुम्हाला. ही कंपनी आहे बेको. बेको आहे एक होम केअर ब्रँड जी सस्टेनेबल पण आहे, ज्याच्यात क्लीन इन्ग्रेडियंट्स, नॅचरल इन्ग्रेडियंट्स पण आहेत. तर घरात डिटर्जंट्स, किचनमध्ये साफ करायची गोष्ट, टिश्यू पेपर्स, अंडर गारमेंट शॅम्पू, असे भरपूर त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत. छान आहेत, तुम्ही बघा त्यांची वेबसाईट. पण मला मिशन ओरिएंटेड फाउंडर्स वाटले. ते आदित्यला भेटलो होतो मी 3 वर्ष आधी, आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं त्याच्या कंपनीबद्दल, तो चालू करतो आहे आणि त्याचे प्रॉडक्ट्स जे आहेत मला खूप आवडली. त्याची मिशन आवडली, त्याचं विजन आवडलं मला, त्याचा पर्पज आवडला आणि तो स्वतः खूप आवडला मला. असं वाटलं की तो जे करतो आहे खूप मनाने करतो आहे आणि मन लावून करतो आहे आणि मेहनतीने करतो आहे. आणि आज ती कंपनी आता ऑलमोस्ट वर्षाचे 150-200 कोटीचा रेव्हेन्यू झाला आहे. तर छान व्हॅल्युएशन पण झाली आहे. इन्व्हेस्टमेंट्स खूप मिळाले आहेत त्यांना. आता एंजल इन्व्हेस्टिंगचं असं असतं, आता लोक खूप म्हणतात की एंजल इन्व्हेस्टिंगमध्ये हिट रेट कमी असतो, म्हणजे 10 कराल तर तुम्हाला 1-2च सक्सेसफुल होतात. आणि मग जर तुमचे 1-2 सक्सेसफुल होत आहेत तर त्याच्यामध्ये मग विकायचं नाही, मग 10-15-20 वर्ष त्या कंपनीमध्ये राहायचं. पण माझं आउटलुक थोडं वेगळं आहे. माझं आउटलुक थोडं फायनान्शियली पण प्रुडंट नाही आहे. माझा आउटलुक असा आहे की जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये पैसे टाकतात, तुम्ही फाउंडरसाठी टाकतात. आणि जेव्हा फाउंडरला एक्झिट हवं आहे, कधी कधी काय होतं, काय इन्व्हेस्टर्सला कन्सॉलिडेशन हवं असतं की यार एकच इन्व्हेस्टर असं त्याचाच आवाज असतो. मग तो इन्व्हेस्टर डीप जातो त्या कंपनीमध्ये, बाकी इन्व्हेस्टर्सचे शेअर्स खरेदी करतो. आणि यू ॲज अन एंजल इन्व्हेस्टर हॅव प्लेड युअर पार्ट. तुम्ही पैसे टाकले, त्या कंपनीली ग्रो केलं, तर ते प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स अँड फंड्स अँड फाउंडर्स विल टेक इट फॉरवर्ड, टेक इट पब्लिक, वॉट एव्हर. आणि तुम्ही तर पैसा वापस घ्या. मला ऑलमोस्ट 3 वर्षात 4 पटी इन्व्हेस्टमेंट केली. आदित्यने किती छान इन्व्हेस्टमेंट माझी परत केली आहे. आता ती इन्व्हेस्टमेंट परत टाकीन कोणते नवीन ऑन्टरप्रिनरमध्ये जो काहीतरी नवीन करतो आहे, राईट. आणि तसंच ते चर्न होत राहतं. तर मग अजून इन्व्हेस्टमेंट्स, अजून कंपनीजमध्ये तुमचं एक्सपोजर होतं. आता दिस इज नॉट अ व्हेरी फायनान्शियली प्रुडंट स्ट्रॅटेजी, पण दिस इज अ हॅपीनेस मॅक्सिमायझेशन, लर्निंग मॅक्सिमायझेशन स्ट्रॅटेजी. म्हणजे तुम्ही खूप फाउंडर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, खूप तुम्ही शिकू शकता. आता पैसे बनणार नाही बनणार, एंजल इन्व्हेस्टिंग इज नॉट टू मेक मनी. माझ्या मते तरी एंजल इन्व्हेस्टिंग इज टू मेक मॅक्सिमम लर्निंग हॅपन. तर आज खूप खुश आहे आम्ही, आणि ऑल द बेस्ट टू बेको फॉर द फ्युचर. खूप मोठी कंपनी व्हा, खूप प्रॉडक्ट्स बनवा, खूप कस्टमरला खुश करा आणि आपल्या इन्व्हेस्टर्सला रिटर्न देत राहा, जसे मला दिले. ओके.